थेट आपण बीडमध्ये जाऊयात. लक्ष्मण हाके बोलतात. अगदी काही क्षणांपूर्वी राडा झाला होता या पार्श्वभूमीवर. आम्हाला शिव्या दिल्या गेल्या, आमच्या जवळची माणसं फोडली गेली, आमच्या गाड्यांना कट मारले गेले, गाड्या फोडल्या गेल्या. आज दुसऱ्यांदा माझी गाडी फुटते. महाराष्ट्रातला एवढ्या सगळ्या लोकांची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर जर हा प्रसंग असेल तर गावगाड्यातल्या माणसांची काय परिस्थिती असेल. माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गेले 4 दिवस झालं महाराष्ट्र तुम्हाला शिव्या घालताना महाराष्ट्र पाहतोय. तुम्हीही सुरक्षित नाही असा माझा दावा आहे. जर मुंबईकडे जर झुंड निघाली, अरे काळ कुठला आहे? कायदा सुव्यवस्था आहे का तुमच्याकडं? म्हणजे मुख्यमंत्री सुरक्षित नाही, प्रश्नच नाही. अरे मुख्यमंत्री काय आता पर्सनल आहेत का? मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणं महाराष्ट्राचा अपमान नाही का? जाऊ द्या तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. मुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर लक्ष्मण हाकेचं काय? लक्ष्मण हाके लाट्या काठ्या खायला तयार आहे. मी आता गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काल ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला त्याच ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी आज आम्हाला बोलवलेलं होतं. आमची सगळी लढणारी मंडळी आमच्या बरोबर होती. आमचे बळीराम तात्या खटके असतील, आमचे पिसाळ साहेब असतील, आमची ही सगळी मंडळी, सानप साहेब, वाघमोडे साहेब, सगळी मंडळी आमची, कोळेकर मंडळी. होतो तुमच्या गाडीवरती, गाड्याच्या टप्प्यावरती चढून लाठ्याकाठ्याने देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला तर हे दुसरं काही करू शकत नाही. आम्ही म्हणतोय आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत. आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या. बर, देवेंद्र फडणवीसांनी 10% तुम्हाला एससीबीसीचं आरक्षण पण दिलंय, ते त्यांची घ्यायला नकार आहे. ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं. 58 लाख नोंदीद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. सर, तुम्ही बघितलं असेल की काही वेळापूर्वीच या ठिकाणी जे आमदार आहेत या गेवराई मतदार